मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता वाजलेले सकाळचे 7 वाजलेले. हा आता कस्टमर म्हणजे एक आपल्या इथले रिक्षावाले मित्र होते, ते म्हणले केवळे बसलंय का. केवळे का आता केवळे असेल तर हायवेची बुकिंग आहे, जर दुसरी असेल कुठली तर गॅरंटी नाही. चला बघू आता कुठली बुकिंग आहे. आणि पहिला पिकअप आता ह्यांच्या सांगण्यावरनं तरी मोठा आकडा वाटला, पण तिथे गेल्याच्या नंतर तोंडावर पडतोय या रिअली मोठा आकडा मिळतोय. चला बघू आपण. वेलकम टू माय न्यू ब्लॉग आहे. रविवार कसा जातोय, शनिवार जर बघितला असेल थोडाफार क्लोज गेलाय, पण रविवार नाही जाणार. रविवार स्ट्रॉंग मध्ये जाणार एवढी गॅरंटी दिसती आत्ताची. लेट्स गो. बोल मम्मी. स्कॅनर असेल तर खालीच 385 दाखवतोय 455 रुपये आणि ॲप किती दाखवतोय 382 रुपये. 70 रुपये एक्स्ट्रा दाखवावं लागले. 70 रुपये ओके. चला अशा प्रकारे आपला पहिलं बुकिंग ड्रॉप झाले. पहिली बुकिंग होती वाघोलीमध्ये कॉलेज आहे. कॉलेजचे पेपर आहेत अंदाज तरी. मीटरमध्ये आणि ॲपमध्ये किती फरक पडला तुम्ही बघितला असाल तर मीटरमध्ये दाखवतोय 460 रुपये आणि ह्याला 80 रुपयाचा फरक कम्प्लिटली पडायला लागला आहे ओला आणि मीटरमध्ये. त्याच्यामुळे कंपल्सरी मीटर गेल्याशिवाय फायदा काहीच नाही. आता परत ओलानी ज्यावेळी पावसाळा अजून चालू झाला नाही त्याच्या आधीच त्यांनी रेट परत डाऊन केलेले आहेत. विचार करा, पहिली बुकिंग भेटली आपली. चला आता सेकंड नंबर बुकिंग वाघोलीतनं कुठं जातोय बघू आपण. आपल्याला बसली दुसरी बुकिंग आहे लोकल स्टुडंट राईड आहे. चला बघू आता कस्टमर काय करते. मीटर नेगेटिव्ह होते या कॅन्सल मारतोय आपण. बघू अंकल 150 लीजिएगा यार. एकशे 66 स्कॅनर असेल तर पाठीमागचे पासून आहे ना छोटा. आपण घेऊन आलेलो वाघोलीवरनं. आत्ता आपण घेऊन आलेलो वाघोलीतनं विमाननगर झालेली 9 किलोमीटरचे. 9 किलोमीटरला 166 रुपये मीटरने झाले आणि ॲप्लिकेशननी झालेले 142 रुपये. स्टुडंट राईड होती. आता तुम्ही मला सांगा इथं स्टुडंट राईड म्हणून इथं काय आहे आणि उन्हाळ्यामध्ये स्टुडंट राईड कसं काय बुक होती हे मला नाही माहिती. इथं काय आहे स्टुडंट राईडला, काय इथं आहे का काय शाळा कॉलेज काय दिसतंय का तुम्हाला जवळपास. विचार करा स्टुडंट राईड म्हणून बिना कामाचे रविवारचा दिवस आहे बरं ना. आज रविवारच्या दिवशी स्टुडंट राईड म्हणून आम्हाला सांगतात आहेत की 150 रुपये घ्या हे घ्या ते घ्या. 166 रुपये झालेले. 166 रुपये आपण घेतलेले. चला बघू आता तिसरी बुकिंग कुठली वाजते कुठं जातोय आपण. आपल्याला चौथी बुकिंग आहे. चौथी बुकिंग आपली कुठली आहे. लेट्स गो. आयडी पार्कची वाटते. कुठं जायचं. 305 रुपये इथं दाखवत आहे.
आणि मीटरला दाखवतोय 372 रुपये. त्यांना रिटर्नचं जायचं आहे घेऊन. आत्ता आपण आलोय वारजेमध्ये. वारजेचा लास्टचा बस स्टॉप इथनं लेफ्ट हँड घेऊन आतमधल्या साईडला आलोय. मीटरला झालं 372 रुपये. ॲप्लिकेशन दाखवते फक्त 300 रुपये. वरचे 72 रुपये एक्स्ट्रा झालेले आहेत. आता कस्टमर मला म्हणतोय की इथनं 5 मिनिट थांबा, इथनं रिटर्न तिकडंच जायचं आहे. आता बघू रिटर्नला किती वेळ लागणार आहे, किती होईल फेअर हे बी बघू. ड्रायव्हर जाईल का ह्या फेअरनी लेवलला, आपल्या आपल्या हाय क्वालिटीच्या लेवलला, हे बघू आपण. अडाणी गेला. अरे भाई लक्ष दे रे, जो सांगायला आला त्याच्यावरच गेलो रे. आपण आलेलो 776 रुपये 41 किलोमीटर जाऊन येणं. ये तुम्हारा नहीं, मैं सर्विस का रिकॉर्डिंग करता हूँ. OTP क्या बोले? हाँ OTP क्या होता है? 4548. ₹16 आलेलो वडगाव शहरीतनं वाघोलीला आलेलो. वाघोली केसनल रोड आहे हा. केसनल रोडला दाखवले 11.400 मीटर. 11.400 मीटरला मीटरने दाखवले 202 रुपये. थोडीशी केसनल म्हणजे वाघोली चौकात थोडीशी ट्रॅफिक लागली त्याच्यामुळं. आणि मीटरने आपलं रॅपिडोने दाखवले 186 रुपये. चला बघू आता वाघोलीतनं सहजासहज तरी आपण मोठे आकडे घेतलेले आहेत. आत्ता काय होणार आहे बघू. आपल्यासोबत झोपायला लागलेले आहेत. रविवार आहे, रविवारच्या प्रमाणे बुकिंग एवढ्या प्रमाणात थोडंसं कमी आहेत. तरी आपल्याला आत्ता बसलेली आहे खराडी. आता बघू खराडीचा कस्टमर ॲग्री करते का नाही मीटरने बघू. काही तर घरी 200-100 मीटरवरूनच आहे. बघू कस्टमर काय म्हणते आता. तिला कस्टमरला मीटर नाही म्हणलं ना, कस्टमरचं काय माहिती की विमाननगर खराडी वाघोली ह्या साईडला तोंडच पडतं डायरेक्टली. त्याच्यामुळे बाणेर भावदान वाकडती साईड एक टेम्परवरती मीटर म्हणलं बसून चला म्हणलं लगेच डोक्याला लोड नाही. इकडची साईड म्हणलं ना डायरेक्ट रडलेला चेहरा दिसतो सगळ्यांचा. आता बघू कस्टमर पिकअप केलं ना आपण. पिकअप केला आणि कस्टमरला मीटरने सांगितलं. कस्टमर बोलला की 2 मिनिटं दुकानात जाऊन आले, मीटर आपलं पडलेलं आहे. आता बघू खराडी आता किती किलोमीटरला आहे. 8 किलोमीटरची खराडी आहे. 8 किलोमीटरला किती रुपये होतात आपण बघू. तर कस्टमर काहीतरी ज्वेलरीच्या दुकानात गेलेलं. कस्टमर म्हटले 15 ते 20 मिनटं लागणारच म्हणत होते. कस्टमर म्हटले तुम्ही राईट क्लोज करा. आणि कस्टमर परत गेलंय आतमध्ये दुकानाच्या. तर कस्टमरला मीटर टाकलेलं, मीटरने आपण बोललेलं, मीटरचे पैसे आपल्याला अजून कस्टमरने दिले नाही आहे. त्याच्यावर राईट क्लोज करायचा प्रश्न येत नाही. मग आता बघू कस्टमर आल्याच्या नंतर कस्टमर काय बोलतोय. कस्टमरने पैसे पे केले नाहीत म्हटलं आपला काय संबंध येत नाही. राईट क्लोज करून निघून जायचं. बघू आता कस्टमर काय म्हणतंय काय नाही. का वादावाद व्हायची शक्यता वाटते मला तरी. बघू. ₹40 कस्टमरने गेले, झालेले 128 रुपये. आणि मीटरने झाले 137 रुपये 6.800 मीटरला. चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली पडते आपल्यासाठी. आत्ता आपल्याला भेटलेली वाघोलीवरनं खराडी चौकाचे झाले 138 रुपये. आणि मीटरनी झाले 138 आणि ॲपने दाखवले फक्त 128 रुपये. 10 रुपये वाढले. ते बी लोकेशन होतं कस्टमरच्या पलीकडच्या साईडला, तरीही वाढले. आता बघू नेक्स्ट राईड कुठली पडते. आणि नेक्स्ट राईड पडण्याच्या पहिलं आपण चाललो आता जेवायला एका हॉटेलला. चला बघू आता ते हॉटेल कुठलं आहे आणि कसं आहे हॉटेलची क्वालिटी बघू. आपण उचललेली आहे JM रोड शिवाजीनगर, म्हणजे जंगली महाराज रोड आहे अंदाज तरी माझा. त्याला बघू आता किती फेअर होतो आणि किती आपल्याला मिळतात. पिकअपला कुठल्या रोडला आलोय बघा. कशा जागेवरनं पिकअप आहे. एवढं लेननी गल्लीने फिरायला लागलोय.
आत्ता आलेलो आपण शिवाजीनगरवरून डेक्कनच्या मेट्रो स्टेशनला आहे. 216 रुपये दाखवत आहे ओला, आणि मीटरने झालं 244 रुपये 14 किलोमीटरला. विचार करा कितीचा फरक पडायला लागला. आता ओला पर किलोमीटरमध्ये बी घपला करायला लागलेला आहे. ओला पर किलोमीटरमध्ये 16 रुपये 15 रुपयाने परत द्यायला चालू केलेलं आहे. अजून तर पावसाळा लागला नाही आहे. अजून मी सगळ्यांनी मीटरने करत राहिले तर हे पण तुटून शकतं. आता सगळे कस्टमर मीटरने ॲग्री होत नाही तसं नाही. एखादं दोन क्वचित आहे की ते ॲग्री होत नाही. चला बघू आता नेक्स्ट राईड काय पडते का, कारण घराकडे जायचं होतं थोडंसं, CNG संपलेलं आहे. तर बघू आपण आता नेक्स्ट. दत्तवाडीच्या सिग्नलला आहे. दत्तवाडीतनं आपल्याला बसलेले माणिकबाग किती दाखवलं काय माहिती नाही. त्याला बघू आता माणिकबाग उचललेली आपण. माणिकबागची किती येतील बघू, कारण घरापर्यंत जायचं होतं. घराच्या इथलीच बुकिंग पडली तर कशाला सोडायची. बघू आता पिकअप करायला बघा. जॉबला आलो आहे 400 मीटर सिग्नलच्या इथे. 70 रुपये झाले. ते जास्त खुश झालं ना सोबत नाही म्हणतात ते. तशा प्रकारे मीटरने ॲग्री केलं होतं कस्टमरने, पण त्यांचं पिकअप लोकेशन चुकीचं होतं. त्याचं कस्टमरला आता कॅन्सल करायला लागणार आहे. त्याचं आपल्याला नेक्स्ट राईड बघायला लागेल. त्याच प्रकारे आपली ही राईड झालेली आहे कॅन्सल. आत्ता आपण आलेलो आहे सेंगर रोडच्या खाऊ गल्लीमध्ये. तुम्हाला जिथपर्यंत बघायला मिळतील तिथं आज माणसंच बघायला मिळतील. फुल टू गर्दी, फुल गर्दी बघा. फुल ट्राय म्हणजे हे किती लागलेले आहेत बघा रस्त्यावर टू व्हीलर्स. नाही बाबा नाही, इथं आपले आहे बुकिंग. पब्लिक आज बघा, आज रविवार आहे. आज पब्लिक कशी आहे बघा फक्त. इथं नादच नाही बाई. ह्याला म्हणतात सेंगर रोड खाऊ गल्ली. OTP आपल्या ॲप्लिकेशनमध्ये दाखवले 94 रुपये, मीटरने झाले 102 रुपये. आणि मीटरने आल्याबद्दल एवढा फायदा झाला म्हटलं. 2 म्हटलं तर 94, 6 आणि 2 8 रुपये तरी फुकटचे भेटले आपल्याला मीटरने केल्यामुळे. चला बघू आता कोल्हेवाडीमध्ये. आत्ता आपण कोल्हेवाडीमधनं कुठली राईड उचलतोय बघू आपण. 40 रुपये 40 रुपये साईड मीटर टाकून घेऊन आलोय. काय बघतोय ती माझी. चला आता नांदेड सिटी गेटला आहे आपण. आता वाजल्या तर आता 11 वाजलेले आहेत. चला जाऊ वाटायला लागले घरीच आता.